नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही आजूबाजूला बघत असाल एक कपड्याचं दुकान आहे आणि ह्या दादांचं ते दुकान आहे. खूप दिवसापासून ते माझे व्हिडिओज बघत होते आणि त्यांना मला भेटायचं होतं, बोलायचं होतं माझ्याशी, म्हणून त्यांनी मला कॉल केला आणि मला इथे बोलवलं आहे. तर आज आपण त्यांच्याशी बऱ्याच गोष्टी डिस्कस करणार आहोत आणि त्यांनी आहे ना म्युच्युअल फंडमध्ये एक अशी चूक केली आहे ज्याच्यामुळे त्यांना आता पस्तावा होतो आहे. ती चूकसुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे आणि त्यांचे अनुभवसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर नमस्कार दादा. तुमची तर ऑलरेडी SIP चालू आहे. हो, SIP चालू आहे, पण त्यात कोण मार्गदर्शन करणार नव्हतं. मी 2018 पासून SIP केलेली आणि 2018 पासून मी 2000 6000 असे अमाऊंट वाढवत गेलो. आणि जसं लॉकडाऊन लागलं तर लॉकडाऊन लागल्या मी ते पैसे काढून घेतले. ते पैसे काढून घेतल्यामुळे मला गरज होती, पण त्या एवढी पण गरज नव्हती. ते पैसे मी काढून घेतले आणि आजच्या तारखेला मी त्यात बऱ्याचपैकी लॉस गेलो. तेच अमाऊंट जर माझ्याकडे आत्ता 2025 चालू आहे, जर आत्ता अवेलेबल असती तर माझी खूप मोठे पैसे जमा झाले असते. आणि ह्या गोष्टीचं काही चांगलं मार्गदर्शन नव्हतं आणि ते मार्गदर्शन मला आता इन फ्युचर काहीतरी चांगलं करायचं आहे, तर त्यांच्यासाठी मी ह्यांना बोलवलं आहे. तुमचे मी बरेच व्हिडिओ बघितलेत, त्याचे तुम्ही खूप चांगले ॲडवाईस देता आणि मला इन फ्युचर ह्या गोष्टीमध्ये थोडे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, रिटायरमेंट प्लॅन तयार करायचं काहीतरी लाईफमध्ये. मला म्युच्युअल फंडमधली बरीच माहिती नव्हती, आता मला कळायला लागलं. त्यात मिड कॅप असतात, लार्ज. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची केली त्यावेळेस तुमच्या ॲडवायझरने तुम्हाला असं काही सांगितलं नाही का की मिड कॅप असतात, स्मॉल कॅप असतात, लार्ज कॅप असतात किंवा फ्लेक्झी कॅप असतात? जसं म्हणजे तुम्ही सांगितले SIP करायची, त्याने SIP सुरू केली. म्हणजे तुम्हाला त्याबद्दल काही माहिती दिलीच नाही? तशी माहिती नाही दिली आणि मला पण त्याचा काय अनुभव नव्हता. असंच मित्र एकत्र करून आम्ही ती SIP सुरू केली आणि तशी बंद केली. मग आता तशी परत माझी SIP सुरूच आहे, पण मध्ये मी थोडे पैसे काढले. मग ह्या गोष्टीचा थोडा म्हणजे जे पैसे काढले त्यावेळेस तुम्हाला तुमच्या ॲडवायझरने सांगितलं नाही की तुम्ही हे पैसे काढू नका, जर तुम्ही काढले नाहीत तर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल, अशाबद्दल काही तुम्ही त्यांच्याशी डिस्कस केलं होतं? डिस्कस नाही केलं, कारण की ते म्हणजे मला अर्जंट गरज होती म्हणून मी काढले. पण त्यांनी जर मला असं सांगितलं असतं की बाबा असे पैसे काढू नकोस, तुला इन फ्युचर चांगला फायदा होईल, तर मी ते न करता अर्जंटमध्ये पैसे काढले. आणि आजच्या टायमिंगला माझी जी त्यावेळेची SIP चालू होती त्याची अमाऊंट बरीच वाढलेली आहे, पण त्यातले जे मी पैसे काढलेत ते जर असते तर ती अमाऊंट अजून डबल वाढली असती. आणि ह्याच गोष्टीचं तुम्हाच्याकडून मार्गदर्शन हवं होतं की इन फ्युचर पुढे जाऊन कसं SIP करायची, कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. आणि असे तुमचे व्हिडिओ मी बरेच बघितलेले आहेत आणि त्याचंच मार्गदर्शन मला आज पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलं आहे. नक्कीच. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला लाँग टर्म ठेवायची आहे. जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा डायरेक्ट जायचं आणि पैसे काढायचं असं होत नाही. ज्या ॲडवायझरकडनं तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलेली आहे, एकदा त्याचा कन्सर्न घ्या, म्हणजे त्याचा ओपिनियन जाणून घ्या की जर आता मी पैसे काढले तर मला पुढे काय लॉस होऊ शकतो, त्याच्यामधून मला पुढे जाऊन काय गेन होऊ शकतो, याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन तो तुम्हाला देईल. आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला तुमची ती इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची आहे की कंटिन्यू ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर आता जसं दादांनी सांगितलं की ज्यावेळेस त्यांनी SIP सुरू केली त्यावेळेस त्यांना काहीच माहिती नव्हतं की मार्केटमध्ये कुठल्या टाईपचे फंड्स असतात. मी त्यावेळेस बँकेत नेहमी पैसे ठेवायचो. वर्ष 2 वर्ष 4 5 वर्ष मी बँकेत बायकोच्या नावावरती, माझ्या नावावर. आजच्या तारखेला मी माझ्या बायकोची पण SIP सुरू केलेली आहे, माझी पण SIP सुरू आहे, माझ्या वडिलांची पण SIP सुरू आहे. आणि ह्या सर्व गोष्टी करण्याचा फायदा तुमच्यासारख्या ॲडवायझरकडून मिळतो. पण असं कोण सांगत नाही की बाबा तुम्ही हे SIP ठेवा, हे करा. मार्गदर्शन खूप गरजेचं असतं. आणि मी FD ठेवलेली. FD माझी 11 महिने, 12 महिने, 13 महिन्याची अशी मी FD करायचो. 5-5 लाखाची FD मी 5 ते 6 वर्ष ठेवली. त्यात मला रिटर्न 0 मिळायचे. जसं दादांनी सांगितलं की अगोदर हे काय करायचं आहे की बँकेमध्ये पैसे ठेवायचे आणि त्याच्यामध्येच ते ठेवून द्यायचे, त्याच्यामध्ये काही ग्रोथ होत नाही. मी हे व्हिडिओजमध्ये पण सांगत असतो. एक महत्त्वाचा पॉईंट राहून गेला सांगायचा की जसं दादा आपल्याला म्हणाले की त्यांनी जेव्हा SIP सुरू केली त्यावेळेस त्यांना कोणत्याही गोष्टीचं त्यांना सांगितलं गेलं नाही की कोणत्या टाईपचे फंड्स त्यांनी सिलेक्ट केलेत, कोणत्या फंड्समध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट गेली आहे, यांनासुद्धा त्याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून टाकले विश्वासाने. तर आता त्यांनी तर ज्या फंड ॲडवायझरने इन्व्हेस्टमेंट केली ते त्यांनी चांगलेच फंड चूज केलेले आहेत. बट सांगायचा मुद्दा हाच की बरेच लोक आहेत ना,
बँकेमध्ये जातात, तिथे काउंटरवरती जातात आणि सांगतात की आम्हाला SIP सुरू करायची आहे. तर बँकेच्या काउंटरवरती जो माणूस असतो त्याला जे फंड आवडतील ना त्या फंड्समध्ये तो तुमची SIP सुरू करून देतो, ना की तुमचा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कन्सर्न घेत. म्हणजे जर तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फक्त पुढचे 5 वर्ष ठेवायची आहे आणि त्यांनी जर स्मॉल कॅप फंडमध्ये जर तुमची इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला म्हणावे तसे रिटर्न्स मिळणार पण नाहीत आणि तुम्ही रिस्कमध्ये असाल किंवा तुम्ही जास्त रिस्कवाला फंड निवडलेला असेल. त्यामुळे जेव्हा केव्हा तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करण्याचा विचार करत असाल त्यावेळेस फंड ॲडवायझरकडनं तुम्ही त्या गोष्टी जाणून घ्या की कोणत्या फंड्समध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला हवी, कोणत्या फंड्समध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, तो फंड मार्केटमध्ये कधी आला आहे. ना की तुम्ही एखाद्या नवीन फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यामध्ये मे बी चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळू शकणार नाहीत, पुढच्या 5-6 वर्षानंतर मिळतील. पण सांगण्याचा उद्देश काय की जेव्हा केव्हा मार्केटमध्ये नवीन फंड येतात त्यावेळेस त्यांना ॲटलिस्ट 2-3 वर्ष तरी थांबा, पहा त्या फंड्समधनं कशा प्रकारचे रिटर्न जनरेट होत आहेत आणि त्यानंतर डिसाईड करा. पण बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंडमधलं काहीही नॉलेज नसतं, SIP बद्दल काहीही माहिती नसतं आणि ते काय करतात की जातात SIP सुरू करायचे म्हणून सांगतात, ते जे SIP सांगतील त्या SIPमध्ये SIP सुरू करून देतात, त्या फंड्समध्ये SIP सुरू करून देतात. पण हे काय होतं तर याच्यामध्ये थोडंसं पुढे जाऊन आपल्याला नंतर पस्तावा होतो की नाही यार आपण त्यावेळेस अशा प्रकारच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला नको होती. तर ह्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत. आणि जसं दादांनी सांगितलं की ज्यावेळेस आपल्याला गरज असेल ना त्यावेळेस लगेचच्या लगेच फंडमधनं इन्व्हेस्टमेंट काढून घेऊ नका, त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो. लॉंग टाइम ठेवलं तर खरंच खूप फायदा आहे. मी आजच्या घडीला मी आणि माझ्या मित्रांनी एक अमाऊंट टाकलेली आणि ती अमाऊंट माझी आत्ता 2-4-5 लाख रुपये झाली. तर माझ्या सेम अमाऊंट माझ्या मित्राची 10 ते 12 लाखाच्या पुढे गेली आणि ते पण 2018 ते 2025च्या दरम्यान. आम्ही 2000 पासून SIP सुरू केलेली, 6,000, 2,000, 4,000 असे वाढवत आम्ही ती SIP. ज्यांना काही नवीन इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी नक्की SIP म्युच्युअल फंड याकडे लक्ष दिलं तर त्यांच्या लाईफची ग्रोथ होणार. आता हे सगळं जे आहे हे यांचे अनुभव घेतलेला आहे मी, अनुभव घेतल्यामुळे मी ह्या गोष्टी बोलतायत. म्हणजे असेच अनुभव बरेच लोक घेतात, पण काही लोक त्याच्यातनं काहीतरी शिकतात, काही लोक त्याच्यातनं शिकत नाही, घाबरतात. आणि गरज म्हणजे बँकेत ठेवण्यापेक्षा SIP ही माणसाला नक्की ग्रोथ करून देणारी हे. आणि आता यांचा बिझनेस असल्यामुळे हे काय करायचं की SIP तर यांची चालूच आहे. आणि जसं मी व्हिडिओजमध्ये सांगत असतो की जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये करेक्शन्स येतं आणि काही लोकांचं असं जसे व्यवसाय आहेत तर यांच्याकडे कधी कधी एक रकमी अमाऊंट येते, कधी कधी पैसे येत नाहीत, पण SIP तर चालू असते. मग ज्यावेळेस अशी एक रकमी अमाऊंट येते त्यावेळेस ते लमसम त्याच्यामध्ये गुंतवतात, त्यामुळे त्यांचा फंड तो वाढत जातो. SIPमुळे फंड वाढतच असतो. पण जर तुम्ही मध्ये मध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट केली, ज्या वेळेस मार्केटमध्ये करेक्शन येतं त्यावेळेस जर इन्व्हेस्टमेंट करत गेलात ना तर लॉंग टर्ममध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. आजचा व्हिडिओ बनवण्याचा हा एकच उद्देश होता की तुम्हाला एखाद्या SIP करणाऱ्याच्या लाईव्ह एक्सपिरियन्स तुम्हाला द्यायचे होते. आता मी यांच्या रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल बोलणार आहोत की यांना रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे आणि एक चांगला कॉर्पस बनवण्यासाठी त्यांना एक चांगलं प्रॉपर वेने इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायची आहे. आता तर तशी त्यांची SIP सुरूच आहे, पण काहीतरी वेगळं थोडंसं करायचं आहे. तो प्लॅन यांच्या डोक्यात आहे आणि मी पण यांना बऱ्याच गोष्टी सांगणार आहे. तर असंच जर तुम्हाला पण मला भेटायचं असेल किंवा माझ्याकडनं काही गायडन्स हवं असेल तर माझा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की SIPला सुरुवात करा. SIP म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे ते एकदम चांगलं आहे. आपण जी काय अमाऊंट बँकेत ठेवतो किंवा अशी सेफ्टी अमाऊंट ठेवतो ती तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये ठेवलीत तर माझ्या मते त्यात खूप चांगला ग्रोथ आहे आणि मी त्याचा चांगला अनुभव घेतलेला आहे. यांनी कुठेतरी ठेच खाली आहे ना, त्यामुळे हे एवढं कळकळीने तुम्हाला सांगतायत की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहा, पैसे काढून लॉंग टाईम ठेवा, असं यांचं मत आहे. तर आता जर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.